सो ऑटोमॅटिक अकाउंट डिटर्मिनेशन मध्ये MMFI इंटिग्रेशन होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण GBB, VBO, BSX आणि WRX या ट्रान्झॅक्शन कीज काय करतो आपण असाइन करतो. ठीक आहे. इज कॉल्ड एज ऑटोमॅटिक अकाउंट डिटर्मिनेशन. सो OBYC मध्ये जातोय आपण. OBYC. ओके. अजून आवाज येतो त्याचा. म्यूट करा. ज्याला काही डाउट्स असतील तर विचारा मला. ठीक आहे. GBB मध्ये आलो आपण. INT. नाऊ इथे आपण काय करतोय, इथे आपण GBB INT मध्ये आल्यानंतर आपण इथे काय करतोय, VBO ट्रान्झॅक्शन की काय करतोय, ऍक्टिव्हेट करतोय. आता VBO कशासाठी यूज केली जाते मी तुम्हाला मागच्या लेक्चरला एक्सप्लेन केलंय. ठीक आहे. VBO ट्रान्झॅक्शन की okay. VBO transaction key used accounting when material consumed from stock was previously provided to the vendor. ठीक आहे. वेंडरला आपण जो स्टॉक प्रोव्हाइड केलाय तो काय करायचा आहे, यूज स्टॉक काय करायचा आपल्याला रिटर्न घ्यायचंय. त्यासाठी आपण VBO की काय करतो, यूज करतो. येते लक्षात. मग आता याच्यासाठी ते काय करेल, त्याचं जे स्टॉक ट्रान्सफर असेल सब कॉन्ट्रॅक्टिंगच्या सिनारिओ मध्ये ते सगळं ट्रिगरिंग ऑफसेटिंग एंट्री थ्रू काय करेल, डेबिट आणि क्रेडिट करेल. येते लक्षात. ठीक आहे. हो सर. येस. सो यासाठी ही VBO, आता ही जी की आहे ट्रान्झॅक्शन इव्हेंट की ही स्टँडर्ड की असेल. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागते, MMFI इंटिग्रेशन मध्ये VBO की आपल्या कोणत्या अकाउंटला, आपल्या व्हॅल्युएशन क्लासला आपण काय करतोय, हे दोन डेबिट क्रेडिट काय करतोय, GL अकाउंट मेंटेन करतोय. सो VBO तुमचा GL अकाउंट आहे, हा आहे VBO चा आहे का इथं. IN02 व्हॅल्युएशन क्लास आहे तुमचा. तर त्याला आपण हे अकाउंट्स काय केले, असाइन केले, म्हणजे ऍज इट इज घेतले स्टँडर्ड. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट पॉइंट इथे समजलाय. हा BSX WRX आपण परचेस इन्फो रेकॉर्ड मध्ये GRN मध्ये करून घेतलेलं आहे. तर बघा इथे आपण BSX WRX मेंटेन केलेलं आहे ऑलरेडी, आहे का P2P मध्ये. सो आपल्याला रिपीट करायची गरज नाहीये. ठीक आहे. नाव अगेन मी आलो सब कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये. नेक्स्ट आता काय करतोय आपण, स्टॉक इनिशियल स्टॉक एंट्री करतोय. ठीक आहे. मिगो मध्ये. आता तो कसा करायचा बघा. आता माझ्याकडे पहिला स्टॉक आहे, बट मी अजून दाखवतो. MMBE P1 तुमचं मटेरियल जे आहे ते अनपेंटेड कार आहे ना, अनपेंटेड कार. त्याच्यामध्ये 100 क्वांटिटी आहे, बट आकाशला माहित नाहीये. सो कसं इम्प्लिमेंट करायचं याच्यामध्ये, यूज करा ट्रान्झॅक्शन कोड. मी 50 क्वांटिटी अगेन ऍड करतो. यूज करा ट्रान्झॅक्शन कोड मिगो. इनिशियल स्टॉक अपलोड करतोय आपण, गुड्स रिसिप्ट थ्रू अदर. ठीक आहे. 561 मुवमेंट टाईप येईल. 561 मुवमेंट टाईप काय असतो, 561 मुवमेंट टाईप असतो तुमचा. 561 आणि 551 पण नाही, 151. येस 561 टू. हा तुमची ज्या वेळेला कटओव्हर ऍक्टिव्हिटी होते ना, ज्या वेळेला तुमचा सिस्टीम एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीमला तुम्ही मूव्ह ऑन करता, म्हणजे नॉन SAP सिस्टम आपण काय करतो, SAP सिस्टीम मध्ये मायग्रेट करतो, त्यावेळेला हे 561 यूज केलं जातं. ठीक आहे. याची कन्सेप्ट काय आहे, आपला जो स्टॉक आहे प्रिव्हियस सिस्टमचा, ठीक आहे, जो काही मटेरियल असेल तो मटेरियल आपण काय करतो, त्या स्टॉक बॅलन्स अनरिस्ट्रिक्टेड यूज मध्ये डायरेक्टली काय करतो आपण सेंड करतो. मग आता याच्यामध्ये अगेन वेगवेगळं हे आहेत, म्हणजे तुम्हाला अनरिस्ट्रिक्टेड मध्ये करायचं आहे का, कस्टमरचा स्टॉक ठेवायचा आहे, सेल्स ऑर्डर मध्ये ठेवायचा आहे, कन्साइनमेंट मध्ये ठेवायचा आहे, ठीक आहे, रिटर्नेबल मध्ये ठेवायचं आहे, हे सगळं परत त्याच्यामध्ये स्पेशल टाइप्स आले. बट आपण आता काय करतोय, डिरेक्टली अनरिस्ट्रिक्टेड मध्ये यूज करतोय. तर आपण इथे डिरेक्टली 561 स्टँडर्ड टाइप घ्यायचं. ओके, समजलं इथपर्यंत. नाव आता आपण काय करायचं, मटेरियल, आपलं मटेरियल आहे अनपेंटेड कार.
अनपेंटेड कार. ठीक आहे. क्वांटिटी सपोज 50 क्वांटिटी मी अगेन ऍड करतो. ठीक आहे. वेअर तर आपल्या प्लांट मध्ये TEP1 प्लांट आहे आपला आणि हे आहे हे सेमी मटेरियल आहे तो STEC. ठीक आहे. सेमी मटेरियल आहे ते सो STEC. ठीक आहे. तुमचं स्टोरेज लोकेशन आहे STEC. त्याला आपण ऍड केलं, कंटिन्यू म्हटलं, आयटम ओके म्हटलं, क्लिप घेतली, चेक. Document is okay and now post it. Document is posted. Now check the stock. आले का 150 क्वांटिटी? क्लिअर? इनिशियल स्टॉक समजला? आणि आपण स्टॉक यस आणि आपण स्टॉक पण चेक केला. ठीक आहे. चेक स्टॉक MMBE MB52 आपण दोन्ही ट्रान्झॅक्शन कोडने काय करू शकतो, स्टॉक चेक करू शकतो. नाव आपण इथेपर्यंत आलेलो. ठीक आहे. बिल ऑफ मटेरियल. सो व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ बिल ऑफ मटेरियल? अगेन सो बिल ऑफ मटेरियल्स मीन्स फॉर एक्झाम्पल आता तुमची कार आहे. ठीक आहे. आपण कार असेंबलला देतोय. ठीक आहे. कार असेंब्लीसाठी देतोय. कार असेंब्लीसाठी देतोय. तर कारचे हे काय आहे तुमचा कार असेंब्ली किंवा कार जो आहे तुमचा कार ही काय आहे तुमची फिनिश प्रोडक्ट आहे. ठीक आहे ना? हो. कार तुमचा फिनिश प्रोडक्ट आहे. सो कारसाठी तुम्हाला टायर लागतील, कारसाठी तुम्हाला ग्लास लागतील, कारसाठी तुम्हाला चॅसिस लागेल, कारसाठी तुम्हाला इंजिन लागेल. ठीक आहे. कारसाठी तुम्हाला अजून काय लागेल, शाफ्ट लागेल. ठीक आहे. परत तुम्हाला स्पेअर्स लागतील. ठीक आहे. किंवा नट बोल्ट्स लागतील, नट लागेल, बोल्ट्स लागतील. ठीक आहे. अजून काय लागेल तुम्हाला कारसाठी? आतमध्ये वायर्स लागतील. ठीक आहे. लाईक दिस. सो हे तुमचे काय झाले, हे सगळे सेमी मटेरियल झाले. सेमी फिनिश बॅटरी सर, बॅटरी. यस, बॅटरी राहिली तुमची. बॅटरी मेन पार्ट. वॉट एव्हर बॅटरी म्हणजे काय असेल ते. ठीक आहे. तर हे सगळे तुमचे काय झाले, सेमी फिनिश प्रोडक्ट झाले. आता यातला एक जरी तुमचा आयटम नसेल तर तुमची कार असेंबल होईल का? किंवा जो तुम्ही हे मटेरियल जे देणार आहे वेंडरला, या मटेरियल मधलं तुमचं एखादं सपोज बोल्टच दिले नाही तुम्ही. बोल्ट एक साधी गोष्ट आहे. ठीक आहे. बट तो दिलाच नाही तुम्ही, बोल्ट तुम्ही काढून टाकला आणि हे बाकीचं दिलं तर ते असेंबल होईल का कार? नाही होणार ना. का होईल? बरोबर. सो आता प्रत्येक वेळेला जर तुम्हाला कार असेंब्लीसाठी द्यायची आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला हे सारा डाटा तुम्हाला रिपीट जर तुम्हाला काय करावं लागेल, मॅन्युअली पुट करावं लागत असेल तर ते पॉसिबल आहे का? आता मी इथे थोडेच पार्ट घेतलेत, एक 5-10 पार्ट घेतलेत. बट असे 100-200 1000 एवढे पार्ट्स जर असतील तर तुम्ही प्रत्येक वेळेला हे पार्ट्स हे करत बसणार आहे का? नाही ना. नाही. तो त्यावेळेला तुम्हाला काय करायचं, बिल ऑफ मटेरियल करायचं. म्हणजे काय, तुमच्या मटेरियलचं सेमी फिनिश मटेरियल आहे ते मटेरियल तुम्हाला काय करायचं, या मटेरियलशी असाइन करायचं. आता ते कसं करायचं, तर हा पार्ट आहे प्रोडक्शन डिपार्टमेंटचा. ठीक आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंट बिल ऑफ मटेरियल क्रिएट करायचं. बट ते आपण कसं करायचं ते बघा. CS01 आवाज अजून काय कोणाचं कनेक्ट होते ते? नाही, मृणाल करणं बॅकग्राऊंड नॉईस येत होता. ओके. ठीक आहे. आपण आता काय करतोय, बिल ऑफ मटेरियल. सो बघा CS01 यूज करा. CS01 एंटर. ठीक आहे. बिल ऑफ मटेरियल बॉम्ब क्रिएट करतोय आपण. नाव आपल्याला एक मटेरियल घ्यायचं. आता इथं कोणतं मटेरियल येईल आपल्याला, या मटेरियलच्या अगेन्स्ट. आता इथं घ्यायचंय तुम्हाला फिनिश प्रोडक्ट. फिनिश आहे तुमची पेंटेड कार.
हा. आता आपल्याकडे एकच हे आहे, TAP1 बॉम्ब युजेस करायचा आहे, अल्टरनेट बॉम्ब नकोय आपल्याला. व्हॅलिड फ्रॉम मी 1-2 दिवसापर्यंत घेतो किंवा या मंथ पर्यंत घेतो व्हॅलिडिटी याची. ठीक आहे, आलं लक्षात? हो. येस, नाव एंटर. सॉरी, बॉम्ब युजेस आपल्याला घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला हा बॉम्ब कशासाठी घ्यायचा आहे? प्रोडक्शनसाठी. ठीक आहे ना? तो आपण हे प्रोडक्शनसाठी घेतोय. ओके, तर आता इथे बघा यूज कशासाठी होतो? प्रोडक्शन आहे, इंजिन डिपार्टमेंट आहे, प्लांट मेंटेनन्स आहे, स्पेअर साठी आहे, कॉस्ट साठी आहे, सेल्स साठी आहे. ठीक आहे, तो आपण घेतोय प्रोडक्शन साठी. असेंब्लीला देतोय ना आपण, तो हे प्रोडक्शन आहे. ठीक आहे, सो आपण काय घेतोय? प्रोडक्शन, किंवा जे पण घेऊ शकतो, जस्ट इन टाइम प्रोडक्शन इन लाईन सप्लाय. ठीक आहे, व्हॉट एव्हर, ह्या दोन्हीतला तुम्ही काही घेऊ शकता. ठीक आहे, मी जे प्लस घेतो, दोन्हीचा एकच मिनिंग आहे, सो मी जे घेतलं. ठीक आहे, नाव एंटर. ओके, जे ला तो सपोर्ट करत नाही, जस्ट इन टाइमला आपण प्रोडक्शन घेऊ. ठीक आहे, एंटर. नाव एंटर. सो बघा, हे पेंटेड कार आहे. ठीक आहे, सो आता ह्या पेंटेड कार साठी जेवढे मटेरियल्स लागणार आहेत तुम्हाला, हे सगळे तुम्हाला काय करायचे? इथे प्रोव्हाइड करायचे कॉम्पोनंट मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. अनपेंटेड कार आली. ठीक आहे, अजून तुम्हाला पेंट वगैरे द्यायचं असेल, पेंट वगैरे देऊ शकता. आता अनपेंटेड कार 2 दिल्या तर तो आपल्याला 1 कार परत देईल, करेक्ट ना? हो, एक कार कशी म्हणजे फिनिश करून कार परत देणार? आता तुम्हाला एक कार मॅन्युफॅक्चरिंग करून हवे, तर तुम्ही एकच टायर दिला त्याला, तर तो एक कार होईल का तयार त्याच्यात? नाही. तसंच आहे ते. 4 टायर लागतील तुम्हाला. ग्लासेस किती लागतील? एक म्हणजे कसं काय? फ्रंट विंडो 6 म्हणजे लागतील तुमच्या. हा डिपेंड करताना 4 चासीस 2 लागतील चासीस ना? हो. एक चासीस लागेल रे. इंजिन पण एकच लागेल. हम्म. ती ट्रेन नाही. शाफ्ट पण एकच लागेल. हम्म. पेअर्स तुमचे व्हॉटेवर ते लागू शकतील 100 भर. हम्म. ठीक आहे, नट एक 200-500, बोल्ट एक 200-300, वायर्स 1000 बंडल or 10,000 मीटर काय असेल ते व्हॉटेवर. ठीक आहे, एक बॅटरी एक बॅटरी. ठीक आहे, लाईक दिस. मग आता सेम कन्सेप्ट, आता इथं आपल्याकडे एकच मटेरियल आहे, म्हणून मी हे इकडं एक्सेल वरती तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ठीक आहे ना? असे आपण मटेरियल क्रिएट करू शकतो लॉट ऑफ, बट आपण एकच केलं इथं, अनपेंटेड कार आणि पेंटेड कार. ठीक आहे, तो अनपेंटेड कार आपण एक क्वांटिटी दिली तर तो रिटर्न काय करेल? पेंट करून. पेंटेड कार आपल्याला एक देईल परत. एकच दिल ना सर? येस, सो इथे आपल्याला क्वांटिटी किती पुट करायची आहे? 1. जर तुमच्या इथं त्याचं बॅटरी हे असेल, सपोज दुसरा अजून काय आहे इथं, सपोज टायर्स पण देतोय आपण, तर इथं आपल्याला टायरची व्हॅल्यू 4 पुट करायची. ठीक आहे, म्हणजे त्याला मल्टिप्लाय होत जाईल ते ऑटोमॅटिक मध्ये. समजलं बॉम्ब क्रिएशन? मला सांगा सर, हे जे कंपोनंट दिलाय, जे आपण मेन्शन केलं आहे, इथे मग फक्त काय अनपेंटेड कार म्हणजे जे मटेरियल, म्हणजे बाकीचे जे मटेरियल आहे, जे आपल्याला लागणार पेंट असेल तुमचा, ब्रशेस असतील वगैरे, किंवा अनपेंटेड कार जात असेल आणि ते ब्रश वगैरे मटेरियल सगळं त्यांचं असेल, मग त्यांची जी काही लेबर चार्जेस, सर्व्हिस चार्जेस असतील, ते सगळे आपण त्यांना देतोय. हो, चार्जेस पण ते खरं आहे, पण आपण इथे मेन्शन नाही करत का आपण? काय मेन्शन करतोय? जसं काय आपण जे पूर्ण मटेरियल आहे, म्हणजे लेबर चार्जेस, ते जीएसटी. आपलं मटेरियल नाहीये ना, आपण जेवढं देतोय तेवढंच मेन्शन करतोय इथं आपण. अच्छा, ठीक आहे ना, आपण जेवढे गुड्स त्यांना देतोय ना, तेवढेच आपण मेन्शन करू शकतो. त्यांचे गुड्स आपण कसे मेन्शन करणार? त्यांचा पार्ट कोड आपल्याला माहित नसणार ना. ओके, हा बिझनेस टाईप ठरलेला असतो, म्हणजे हे हायर लेवल मॅनेजमेंट लेवलला ते ठरलेलं असतं बिझनेस फ्लो त्यांचा. इथं आपण फक्त मेंटेन करतोय. आलं लक्षात? नाव एंटर करा. आयटम कॅटेगरी इथे काय आहे तुमचं?
हा स्टॉक आयटम आहे ना आपला, हम्म. सो स्टॉक आयटम घ्या इथं एल. ठीक आहे, आपल्या स्टॉक मधला एक कॉम्पोनंट रिड्यूस होईल. तो आता एकाला एक कार. एंटर केलं मी, आलं का, व्हॅलिडिटी आली दिस मंथ पर्यंत आपण केलेली. ठीक आहे, अदर डिफाईन इंटरमिश शॉर्ट आयटम डाटा चेंज नंबर वगैरे हे सगळं आता प्रोडक्शन वाल्यांकडे जाईल. समजला बॉम्ब क्रिएशन. इथे असे तुम्ही 10, 15, 20, 1000 जे काही असेल ते एक्सेल मधलं ऍज इट इज असं कॉपी करून पण आपण टाकू शकतो. सपोज असं आहे माझ्याकडं, मी हे कॉपी केलं, आलो इथं, पेस्ट केलं, येऊन जातं ते. ठीक आहे ना, ठीक तो आहे. असं टाकून इथं तुम्ही करू शकता. म्हणजे एक्सेल वर्क पण चालतं याच्यामध्ये. असं नाही की हेच केलं पाहिजे. ठीक आहे, तर हे मी रिड्यूस करायला पाहिजे आपल्याला. ओके ओके. समजलाय बॉम्ब बिल ऑफ मटेरियल. हो सर. व्हेरी गुड. इथं कोणता पार्ट द्यायचा आहे, इथे मटेरियल कोणतं द्यायचं आहे, फिनिश मटेरियल. यस फिनिश मटेरियल. ठीक आहे, आयटम कॅटेगरी नको आहे आपल्याला. आयटम कॅटेगरी सेव्ह इट बॅक. झालं का नाही तयार बॉम्ब. चेक करतो एक मिनिट, क्रिएट झाला का नाही आपल्याला चेक करावं लागेल. बॉम्ब क्रिएट नाही झाला. ठीक आहे, क्रिएट करू आपण. हा याचा व्हॅलिडिटी. सर मटेरियल घेतलं का आपण बरोबर. हा मटेरियल बरोबर घेतलं ना आपण, अच्छा तो क्रिएट नाही झाला. ठीक आहे. तर एल घ्या. ठीक आहे, हं, स्टॉक आयटम आहे आपला. हं. आयटम पुट कर, क्वांटिटी पुट कर. ओके, नाउ सेव्ह इट. युअर बॉम्ब इज क्रिएटेड. ओके. ठीक आहे ना. येस सर. नाउ तुमचा बॉम्ब क्रिएट झाला. बिल ऑफ मटेरियल. आता हे इंटरव्ह्यूला विचारतात बघा, व्हॉट इज बॉम्ब अँड व्हाय इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, बॉम्ब झाला. नेक्स्ट आपण काय करतोय, कॉपी प्लांट पॅरामीटर. आता हे काय करावं लागते, हा एक्स्ट्राचा पॉईंट मी ऍड केलेला आहे, कॉपी प्लांट पॅरामीटर. आता बॉम्ब ज्या वेळेला क्रिएट होतो त्यावेळेला काय होतं, प्रोडक्शन डिपार्टमेंटचा पण डाटा आपल्याला मेंटेन करावा लागतो. म्हणजे एसएपी पीपी कन्सल्टंटचं काम येते इथं. बट आपल्याकडे आता प्रोडक्शनचा कन्सल्टंट नाहीये, आपण एमएमचा पार्ट बघतोय. तो आपण काय करतोय, प्लांट पॅरामीटर कॉपी करतो. आता हे प्लांट पॅरामीटर कोण सेट करतं, जसं आपण प्रोक्यूर टू पे सायकल मेंटेन करतो तसा प्रोडक्शन कन्सल्टंट जो असतो पीपी कन्सल्टंट, तो काय करतो, प्लांट पॅरामीटर मेंटेन करतो. सो व्हॉट इज प्लांट पॅरामीटर. प्लांट पॅरामीटर मध्ये काय असतं, तर ज्या प्रोडक्शन जे होतं तुमचे डायरेक्टली याच्यामध्ये जे प्रोडक्शन होतं प्लांटमध्ये, त्या प्रोडक्शनचे पॅरामीटर्स असतात डिफरंट. ते दाखवतो मी तुम्हाला. सो त्यासाठी OPPQ ट्रान्झॅक्शन कोड आहे. ठीक आहे, तो यूज करा OPPQ. ओके, सो इथे बघा क्रिएट, मेंटेन, डिलीट अँड कॉपी असे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, सो आपण आता कॉपी करून घेतोय. क्रिएट करू शकत नाही आपण, मेंटेन पण करू शकत नाही, डिलीटचा हेच नाही. सो आपण कॉपी करतोय प्लांट पॅरामीटर. कॉपी फ्रॉम प्लांट. सपोज माझ्याकडे एक प्लांट आहे, =1 स्टँडर्ड प्लांट आहे. ठीक आहे, एसएपी स्टँडर्ड प्लांट आपल्या प्लांटला TP1 ला. ठीक आहे, कॉपी. सो आता इथे काय, डू यू वॉन्ट टू ओव्हरराईट. येस, तुमचा प्लांट आहे टेक, त्याला कॉपी करून घ्या. ठीक आहे, नाउ युअर प्लांट पॅरामीटर दिस इज कॉपीड. ओके, आता हे मेंटेन करायचं आहे मला. प्लांट टाकला माझा TP1, मेंटेन म्हटलं. सो हे सगळे त्यांचे डिपार्टमेंट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे आता बॉम्ब त्यांचा एक्सप्लोजन करायचा आहे,
तो मेंटेन केलाय का, ठीक आहे. नंबर रेंज त्यांची मेंटेन आहे का, रेफरन्स प्लान त्यांचा कोणता आहे, बॉम्ब रुटिंग सिलेक्शन काय आहे, एक्सटर्नल प्रोक्युरमेंट त्यांची मेंटेन आहे का. आता याच्यामध्ये गेलो मी, याच्यामध्ये अगेन पॉइंट्स असतील, हे किती डेजचा आहे, कोणता सब ग्रुप आहे. आता हे सगळं पीपीचं आहे, प्रोडक्शन प्लॅनिंगचं आहे. सो त्यामुळं हे एवढं डीप मध्ये जायची गरज नाहीये. इथपर्यंत समजलं प्लॅन पॅरामीटर कॉपी. हो सर. ओके, नाऊ आपण आता नेक्स्ट काय केलं, परचेस इन्फो रेकॉर्ड क्रिएट करतोय. ठीक आहे. आता परचेस इन्फो रेकॉर्ड आपल्याला कोणत्या पार्टचं करायला हवं, पेंटेड कारचं की अनपेंटेड कारचं. परचेस काय करतो आपण, परचेस प्लॅन काय, परचेस इन्फो रेकॉर्ड. परचेस इन्फो रेकॉर्ड. पेंटेडचं. ओके, पेंटेडचं का बरं. त्यातर आपण रॉ मटेरियल देत नाहीत. येस, परचेस इन्फो रेकॉर्ड काय इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज परचेस इन्फो रेकॉर्ड. जेवढं रेकॉर्ड आहे आपण जे काही परचेस करतो त्यांच्याकडनं बॅकएंडला तेवढं आपल्याला भेटतं त्याच्यामधून. ओके, स्टडी कमी पडतोय बरं तुमचा. सो परचेस इन्फो रेकॉर्ड, येस, थेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, so purchase info record, here we maintain vendor and material information in SAP system. Okay, please refer procure to pay cycle is very important point. Procure to pay cycle in detail जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी थोड्या अवघड जातील. सो procure to pay खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सब कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये आपण आता एंड कडे येतोय थोडं. अजून इथून पुढे 2-3 चॅप्टर खूप हार्ड आहेत, हेवी. लाईक तुमची प्राइसिंग प्रोसिजर मेंटेन करायची आहे, रिलीज स्ट्रॅटेजी सारखे आहेत, मायग्रेशन सारखा चॅप्टर आहे. सो अजून हार्ड आहे तो. ठीक आहे, थर्ड पार्टी आहे अजून. सो ते कन्सेप्ट लक्षात करून घ्या. सो प्रोक्यूर टू पे मध्ये काय, परचेस इन्फो रेकॉर्ड मध्ये वेंडर मटेरियलचं इन्फॉर्मेशन. आता आपण पेंटेड कार वेंडरला कुठे पाठवतोय, आपण अनपेंटेड कार पाठवतोय ना वेंडरला. सो अनपेंटेड कारच आपल्याला हवी. पेंटेड कारचे काही इश्यूज विषयच येत नाही तर आपल्याला अनपेंटेड कारचं इन्फो रेकॉर्ड मेंटेन करायला हवं. ठीक आहे ना. हो. जे मटेरियल आपण ऑर्डर करतोय किंवा पाठवतोय त्या याचं काय करायचं आपल्याला, मेंटेन करायचं. ठीक आहे. सो याचं इन्फो रेकॉर्ड मेंटेन केलं ME11 मध्ये अनपेंटेड कारचं. ठीक आहे. तो बघा ME11 मध्ये जातोय आपण. ओके, आलं इथं अनपेंटेड कार. सप्लायर तुमचा एक घ्या. सपोज हा सप्लायर घेतला मी, परचेस ऑर्गनायझेशन द्या, प्लांट द्या, इन्फो रेकॉर्ड क्रिएट करतोय. आपण कशासाठी करतोय, सब कॉन्ट्रॅक्टिंग साठी. ठीक आहे ना. हो. येस, सो इथे सब कॉन्ट्रॅक्टिंग इम्पॉर्टंट आहे. इथपर्यंत ओके. हो. रेकॉर्ड क्रिएट करून घ्या. मी 10,000 ठेवतो एका पीसची किंमत पेंट करण्यासाठी. ठीक आहे. परचेस इन्फो रेकॉर्ड इज डन. नाउ नेक्स्ट, क्रिएट सब कॉन्ट्रॅक्टिंग PO. ऑर्डर आपल्याला क्रिएट करायची. आता मी पेंटेड कारची पण अनपेंटेड कारचं पण घेतलंय. आता पेंटेड कारचं पण इन्फो रेकॉर्ड घ्यावं लागेल आपल्याला. का बरं. बिकॉज आपण ते अनपेंटेड कार जे रॉ म्हणजे जे मटेरियल दिलं होतं त्याला, पण आता ते कम्प्लीट करून देईल तर मग याचा पण रेकॉर्ड हवा होता. प्रिव्हियसला आपण काय करतोय, याचा एक PO बनवतोय ना. PO बनवतोय त्यावेळेला आपल्याला काय करायला लागेल, पेंटेड कारचा ऑर्डर द्यावी लागेल. ठीक आहे. म्हणजे याचं इन्फो रेकॉर्ड आलं. आणि ज्या वेळेला तुम्ही GRN करताय, ठीक आहे, GRN करताय त्यावेळेला तुम्हाला कोणतं मटेरियल येईल, पेंटेड कार येईल. पण PO बनवताना तुम्हाला कोणतं देताय मटेरियल, हे मटेरियल ऑर्डर करताय बट त्याच्या सोबत हे मटेरियल देताय तुम्ही. म्हणून ME11 याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बट ज्या वेळेला मिगो मध्ये येतात तुम्ही त्यावेळेला हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत ना तुम्हाला. फक्त पेंट, फक्त तो वेंडर जो आहे तो फक्त पेंट पाठवून देईल तुम्हाला, जेवढे सर्व्हिस लेबर चार्ज नाही ना. सो त्यामुळं GRN च्या कन्सेप्ट वेळी तुम्हाला या दोन्हीचे इन्फो रेकॉर्ड मेंटेन हवं, तर तुमचा
डिटेल इन्फॉर्मेशन तिथं फेच होईल. पाहिजे. हो. क्लिअर? सो मी याचं पण काय करतो आत्ताच मेंटेन करतो. मी मिगोच्या वेळेला करणार होतो, बट लक्षात घ्या इथे आत्ताच आपण मेंटेन करतो. ठीक आहे. नाव याला 2 दिवस देतो मी. हे काय आहे तुमचं इनपेड कार आहे, त्याच्यासाठी पण सेम 10,000. ठीक आहे. ओके. नाव तुमचं इन्फो रेकॉर्ड मेंटेन झालं. आता पीओ क्रिएट करू आपण. ME21N तुमचा सिस्टम मध्ये पीओ क्रिएशन करून घ्या. ठीक आहे. सो याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग पीओ, सब कॉन्ट्रॅक्टिंग पीओ त्याच्यासाठी आपल्याला आता याच्यामध्ये टाईप तुम्हाला घ्यावा लागतो. एनबी तुमचा झाला स्टँडर्ड टाईप. ठीक आहे. सब कॉन्ट्रॅक्टिंग साठी मी तुम्हाला जसं आपल्याला एसटीओ मध्ये बघितलं तुम्ही, आकाशला माहित नसेल एसटीओचा काय होता पीओ टाईप. एसटीओ. हम्म. एक मिनिट. मृणाल काय होता? मृणाल गेली काय? सर येतोय आवाज, ते बॅकग्राऊंड म्युझिक मुळे म्यूट केलंय. ओके. सब कॉन्ट्रॅक्टिंग सॉरी एसटीओचा पीओ टाईप काय घेतो आपण? STO 161 ना? नाही. मुवमेंट टाईप नाही, मी पीओ टाईप विचारतो. इथं स्टँडर्ड पीओ टाईप. युबी. करेक्ट. युबी अँड युबी. हा. ठीक आहे ना. तर आपण तिथे काय करतो युबी आणि युबी घेतो. ओके. बट इथे आपल्याला काय करावं लागतं, इथे ऍज इट इज आपण स्टँडर्ड घेऊ शकतो. ठीक आहे. इथे सब कॉन्ट्रॅक्टिंग साठी असा वेगळा असा काय कोणताही टाईप नाहीये. ठीक आहे. इथे बघू शकता तुम्ही. येतंय लक्षात? तर आपण इथे काय करतो एनबी. अच्छा. एनबी ऍज इट इज. सप्लायर काय सप्लायर आहे आपला? हा सप्लायर आहे. ऑर्गनायझेशन डाटा फिल करा. ओके. कंपनी TCT01 असेल. ठीक आहे. ऑर्गनायझेशन डाटा फिल केला, एंटर केलं. ठीक आहे. एंटर केलं, डिटेल इन्फॉर्मेशन आली. आता आपल्याला मटेरियल आपण काय ऑर्डर करायचंय? पेंटेड कार ऑर्डर करतोय ना आपण. आयटम कॅटेगरी काय सांगितले मी सब कॉन्ट्रॅक्टिंग साठी? एल. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. आयटम कॅटेगरी एल. सपोज मी 100 कार काय करतो, सॉरी 50 कार्स घेतो मी. ठीक आहे. 50 कार्स आपण ऑर्डर करतोय पेंटेड साठी. एंटर केलं. प्लांट टाका. TEP1 लोकेशन टाका. ठीक आहे. TEP1 आणि तुमचं स्टोरेज लोकेशन एसटेक आहे. ठीक आहे. आली का नेट प्राइस? ओके. नॉट पॉसिबल टू डिटरमाइन एनी कॉम्पोनंट. काय म्हणतंय हे? पॉसिबल नाहीये पेंटेड कार याच्याकडून या वेंडर कडून हे करणं. का बरं? बिकॉज आपण काय केलेलं नाही, बॉम्ब एक्सप्लोजर केलेलं नाही, कॉम्पोनंट्स अटॅच केलेले नाही. तो इथे आहे बघा तुम्हाला बॉम्ब एक्सप्लोजर आहे का? आयटम डिटेल्स मध्ये मटेरियल डाटा मध्ये बॉम्ब एक्सप्लोजर ऑप्शन दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. सो इथे एक्सप्लोजर बॉम्ब करायचं. ठीक आहे. सो न्यू बॉम्ब एक्सप्लोजन कॅनॉट बी कॅरीड आउट. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, मटेरियल पुट करायचे. आपलं मटेरियल काय आहे? पेंटेड अनपेंटेड कार. ठीक आहे ना. अनपेंटेड कार. आता अनपेंटेड कार आपण काय करतोय, रिक्वायरमेंट क्वांटिटी
रिक्वायरमेंट किती आहेत आपल्याला, क्वांटिटी किती आहे इथं 50. 50. सो आपल्याला इथं 50 द्यावं लागेल. आलं का? 50 ला 50 आयटम आलेले आहेत. सगळं नाव याला काय करायचं, कॉम्पोनंट लिस्ट झाली. आता मी बॅक येतो. ठीक आहे, बॅक आलो, आयटम डिटेल्स मध्ये गेलो, मी कॉम्पोनंट मी चेक करतो. ठीक आहे, क्वांटिटी इज फिक्स्ड, ऑल ओके. इथपर्यंत कोणाला काही डाऊट, समजलंय कसा पीओ क्रिएट करायचा. आयटम कॅटेगरी एस घ्यायची, ते निघून जाईल. नेक्स्ट इथे तुम्हाला मटेरियल आयटम डिटेल्स मध्ये मटेरियल डाटा मध्ये एक्सप्लोड बॉम्ब करायचा. ठीक आहे, आता हा बॉम्ब एक्सप्लोड होत नाही. आपण जो CS01 मध्ये केला तो ऑटोमॅटिक मटेरियल सगळे यायला पाहिजे होते. ठीक आहे, बट आय थिंक सिस्टमची काहीतरी एरर असेल. बॅक एंडला आपण जो प्लॅन पॅरामीटर कॉपी केला ना, पीपीचं काहीतरी डाटा मिसिंग असेल. इथं ज्या वेळेला तुम्ही रिप्रेस करता त्यावेळेला आपल्याला ते मटेरियल टाकावं लागत नाही. हा जो कॉम्पोनंट आहे हा मॅन्युअली पुट करावा लागत नाही, ते ऑटोमॅटिक घेतं सगळं मटेरियल. ठीक आहे ना. आता इथं मी तुम्हाला एक मॅन्युअली पुट करून दाखवलं, बट हे ऑटोमॅटिक घेतं कारण आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, बॉम्ब क्रिएट केलेलं आहे. आलं लक्षात? ओके, सो आपला काय झाला, मी पीओ क्रिएट होतोय. सॉफ्ट एरर्स आहेत आपल्याकडं, एरर कोणती नाही. आपण आता पीओ सेव्ह करतो. ठीक आहे, सेव्ह इट. नाउ युअर पीओ इज डन. ओके, PO is created. Next process. Once PO is done, next आपण काय करतोय, ट्रान्सफर करावे लागतील ना. आपण फक्त ऑर्डर दिली, काय केलं आपण, फक्त वेंडरला ऑर्डर दिली. ठीक आहे, बट आपण काय केलेलं नाही, हे तुमचं मटेरियल पाठवलंच नाही. ठीक आहे ना, मिगो केलाच नाही आपण. सो आपल्याला काय करावं लागेल, ट्रान्सफर करावं लागेल ना मटेरियल. सो आपल्याला अजून मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी काय करायचंय, ट्रान्सफर पोस्टिंग. ठीक आहे, त्यासाठी मिगो तयार करा. मिगो मध्ये जा परत. आता आपण ऑर्डर दिली, आपण आता मटेरियल पाठवू. MIGO मिगो. ठीक आहे, सो आपण आता काय करतोय, मटेरियल ट्रान्सफर करतोय. इथे काय करावं लागेल, गुड्स इश्यू थ्रू सब कॉन्ट्रॅक्टिंग PO रेफरन्स. ठीक आहे ना, सब कॉन्ट्रॅक्टिंगचा PO घ्या, कॉपी, PO नंबर टाका. ठीक आहे, इथं आता मुवमेंट टाईप TP1. आता इथं मुवमेंट टाईप 351 नाहीये, हा STOच आहे, स्टॉक ट्रान्सफरचा. आपल्याला काय घ्यावं लागेल, कॉन्ट्रॅक्टर कुठे दिसतोय, 541 आय थिंक असेल, 561 52. इथं आपण ऑर्डर करू, इश्यू ऑर्डर. तुमचं POचं ना, PO
2 मिनिट आपण चेक करू. हो. आय थिंक 541च आहे. 541च आहे. जस्ट अ सेकंड. ठीक आहे. हाय 41च आहे सर. 541च आहे ना. हा. ट्रान्सफर करतोय आपण. रिटर्न फिनिश गुड्स टू वेंडर 122 आहे आणि हा 541 आहे. 542 होता पण ते रिव्हर्स केलेला आहे. 541 केलाय. येस 541च आहे हा डिलिव्हरीसाठी. बट इथे दाखवत नाही ना टाईप. सिस्टम मध्ये का दाखवत 542 करून पहा एक वेळेस. नाही. रिव्हर्स कसं करून चालेल. 42चा दाखवतच नाही ना इथे. 41. इश्यू करतोय आपण. पाठवतोय थ्रू. रिटर्न 543. असं नाही चालत. काही पण घेऊन नाही चालत. 541च आहे. गुड इश्यू सबस्टॉक. इथं दाखवत नाही ना. मला पण 541 आठवतोय बट ते दाखवत नाही इथं. डायरेक्ट 532 ती 43 होते. Consumption from stock of material provided to vendor. Consumption stock material provided to vendor reversal आहे. 551 scrapping reversal. ऑर्डर मध्ये बघू आपण. आय थिंक ऑर्डर मध्ये पण असू शकतं. त्याची पोझिशन वगैरे फिल्टर वगैरे लागलं का त्याला हाईड झाला असेल. हा ते पण असू शकतं. बट नाही. मुवमेंट टाईप हे तुमच्या या दोन्ही डॉक्युमेंट टाईप वरती मुवमेंट टाईप डिपेंड असतात. ठीक आहे ना. सो ऑलवेज रिमेंबर मुवमेंट टाईप जे मुवमेंट आता सपोज गुड्स रिसीव्ह केलं तर रिसीव्हचेच मुवमेंट दिसतील तुम्हाला. ठीक आहे. गुड्स इश्यू केलं तर इश्यूचेच मुवमेंट टाईप दिसतील तुम्हाला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने असतं ते. आणि हा पुढचा टाईप जो आहे तो पण इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे. सो आपण अदर मध्ये मी घेतलं स्टॉक ट्रान्सफर इन ट्रान्झिट टू. आता याच्यामध्ये यायलाच पाहिजे ते. ठीक आहे ना. नाही आलं तर आपण दुसऱ्या वेने ट्रान्सफर करू. 541. $32, $33 का बरं येत नाहीये. काय चुकतंय आपलं. बरोबर तर आहे सगळं. MB1B एक वेळ चेक करू. आय थिंक MB1B यूज होत नाहीये. ECC मध्ये MB1B यूज होत होतं ट्रान्सफर पोस्टिंगला. बट इथे S4 HANA मध्ये ते काढून टाकलं. MB1B चेक करू. आहे ना. ऑब्सोलेट केलेलं आहे ते. मिगो वरतीच घेऊन जाईल तुम्हाला. अदरवाईज इथे डिरेक्टली मटेरियल तुम्ही पुट केलं ना ते मुवमेंट टाईप वगैरे घेऊन ते डायरेक्ट ट्रान्सफर करू शकत होतं. ठीक आहे. हे ऍब्सोल्यूट करेल तुम्हाला. मिगोच करू आपण. ठीक आहे. मिगो मध्ये आलो आपण. नाव टाईप पुन्हा हे गुड्स इश्यू ऑर्डर केले आपण.
ट्रान्सफर पोस्टिंग घेऊया इथं थ्रू परचेस ऑर्डर. ठीक आहे ना, ट्रान्सफर पोस्टिंग थ्रू परचेस ऑर्डर. आता पीओ टाकून बघा, मुवमेंट टाईप आता येईल ते. आलं लक्षात? सो आपली एक चूक. ओके, सो बघा 541. ठीक आहे, ट्रान्सफर पोस्टिंग स्टॉक विथ सबकॉन्ट्रॅक्टिंग फॉर्म अनरिस्ट्रिक्टेड यूज टू सबकॉन्ट्रॅक्टर. ओके, आलं का? सो आपण इथं गुड्स इश्यू घेत होतो, इथं ट्रान्सफर पोस्टिंग घ्या थ्रू परचेस ऑर्डर. ठीक आहे, इथे ट्रान्सफर पोस्टिंग घ्यायचं, गुड्स इश्यू घ्यायचं. ट्रान्सफर पोस्टिंग घ्या थ्रू परचेस ऑर्डर. ओके, ट्रान्सफर पोस्टिंग टू पीओ. नाव आता GRN. आता ट्रान्सफर पोस्टिंग करून घ्या. 541 पीओ चा रेफरन्स आहे आपल्याला, एंटर करा. अनपेंटेड कार ट्रान्सफर होत आहेत. ठीक आहे ना, सबकॉन्ट्रॅक्टिंग स्टॉक मधून 50 क्वांटिटी इथे आहे, तुमचा अनपेंटेड कारच आहे. सेम. ओके, मटेरियल आहे, क्वांटिटी आहे, वेअर या प्लांट मधून ट्रान्सफर होतात या स्टोरेज लोकेशन मध्ये. ठीक आहे, आयटम ओके, पार्टनर करेक्ट आहे, ऑल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, या वेंडरला ही क्वांटिटी 50 क्वांटिटी ट्रान्सफर होते. नाव चेक, डॉक्युमेंट इज ओके, नाव पोस्ट इट. ठीक आहे, डॉक्युमेंट इज पोस्टेड. तर हे डॉक्युमेंट पोस्टेड झालं, 50 कार्स आपल्या मायनस झाले असतील. गेलं का 50? इथे सांगतोय स्टॉक प्रोव्हाइडेड टू वेंडर 50 आहे का? हो. सो अशा पद्धतीने आपण काय करतोय, स्टॉक आपला रिड्यूस झाला. ठीक आहे, आता वेंडर जो आहे त्या वेंडरनं काय केलं, तुमच्या कार पेंट केल्या. ठीक आहे, आणि त्या तुम्हाला परत पाठवल्या. तर तुम्ही काय करताय, GRN करताय, मिगो. ओके, आलं ना लक्षात? सो आता मिगो करा, इथं गुड्स रिसीव्ह करायचंय थ्रू परचेस ऑर्डर 101 मुवमेंट. पीओ टाका इथं, तुमचा पीओ नंबर. हा तुमचा पीओ नंबर आहे ना, थ्रू पीओ नंबर. ओके, त्यांनी आता पेंट केल्या कार्स, एंटर. तो बघा पेंटेड कार आले का? आता त्या पेंटेड कार सोबत इथे तुम्हाला एक प्लस साइन दिसतंय. ठीक आहे, तर इथे वरती क्लिक करा, तुम्हाला अनपेंटेड कार पण दिसतील 50, म्हणजे टोटल 100 क्वांटिटी असं दाखवतं सिस्टम मध्ये 50-50. बट ह्या याच्यामध्ये मर्ज आहेत. क्लिअर? नाव आयटम ओके, चेक. सॉरी याचं स्टोरेज लोकेशन जे आहे एफटेक आहे, याचं स्टोरेज लोकेशन फिनिश कार आहे ना ती. ठीक आहे ना, फिनिश आहे तो इथं स्टोरेज लोकेशन वेअर मध्ये चेंज करा, चेक करा, डॉक्युमेंट इज ओके, अँड नाउ पोस्ट इट. ठीक आहे, डॉक्युमेंट इज पोस्टेड. आता लास्ट पॉइंट तुमचा सबकॉन्ट्रॅक्टिंग मधला, चेक स्टॉक. आता आपण स्टॉक चेक करू. सो मी याच्यामध्ये अगेन रिफ्रेश करतो की 50 ॲज इट इज राहील. वेट, मी काय केलं याच्यामध्ये, TP1 एकच मटेरियल आहे. एक मिनिट, MB52 ला जातोय. ठीक आहे, इथे आपण 2 मटेरियल पुट करू. तर ही पेंटेड कार आहे, अनपेंटेड कार. TP1 चं. ठीक आहे,
एक्झिक्यूट केला. अनपेंटेड कारची जस्ट सेकंड ना. वेट जस्ट सेकंड. नयन लेफ्ट झाला का? ठीक आहे, आपण अनपेंटेड कार फर्स्ट आपण काय करतोय, अनपेंटेड कार घेतोय MB52 मध्ये. अपडेट नसणार झाला डाटा. ठीक आहे, अनपेंटेड कार घेतली आणि इथं पेंटेड कार घेतली. ठीक आहे, तुमचा प्लान टाकला, एक्झिक्यूट केला. सो इथे बघा, इथे 100 क्वांटिटी आहे. ठीक आहे, अनपेंटेड कारची, आणि हीच एफटेक मध्ये तुमची इथे 50 क्वांटिटी असेल. आता तो डाटा अपडेट नाही झाला, एक्सप्रेस डॉक्युमेंटचा एरर आला ना आपल्याला, त्यामुळं आपण रिपीट करू, चेक करू एक वेळ. ठीक आहे, गुड्स रिसिप्ट सेम PO नंबर 40, पेंटेड कार हे आता, आणि तसंच ते व्हायला लागलं. ठीक आहे, आपला इश्यू नाही येतो, सिस्टीमचा एक एरर आहे. ओके, एफटेक. ठीक आहे. No document is posted. ठीक आहे, डॉक्युमेंट पोस्ट झालेलं आहे. ठीक आहे, सो इथे तुम्हाला 50 क्वांटिटी दिसेल, दॅट्स इट. आता हा सिस्टीमचा एरर आहे, तो सांगावा लागेल मला. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आला? सब कॉन्ट्रॅक्टिंग समजलंय? हो समजलं सर. आकाश, नयन, नेटवर्क गेलो होतं सर थोडं. बघावं लागेल मला. ठीक आहे, इथे आपण काय केलं, GRN करून घेतलं, मिगो. ठीक आहे, मिगो करून घेतला इथं, MIGO. बघ, आपण मिगो करतोय, MIGO गुड्स रिसिप्ट थ्रू परचेस ऑर्डर. ठीक आहे, PO नंबर टाका, इथं एंटर करा, त्याला सिलेक्ट ओके करा. एफटेक. एफटेक राहते, एफटेक राहते तुमचं, फिनिश प्रोडक्ट मध्ये जाते ते. चेक, ऑलरेडी प्रोसेसिंग मध्ये आहे. कोणतरी ऑलरेडी प्रोसेस वेट. नाही, इश्यू टाकतो मी. सर मला आज टेक्निकल टीमनी आज दिलंय दुसरा ID पासवर्ड. होय का? हो, 8 दिवस झाले, मी परत त्यांना फोन केला 2दा, त्यांनी आज दिलाय मला. काय सगळं. सर मी अक्षदा मॅमला पण फोन केला, अभिजित सरांना पण फोन केला, आणि मग एवढ्या जणांना फोन करून मग आज त्यांनी मला प्रोव्हाइड केलाय दुसरा ID. ते होत नाही ना अपडेट, ते त्यांचं तसंच काम आहे. माझं पण तुमच्यासारखंच असतं,
डॉक्युमेंट ओके, नाव पोस्ट इट. ओके, हे पोस्टेड दाखवतं बट तिकडे अपडेट होत नाही ना. डॉक्युमेंट पोस्टेड होते बट अपडेट होत नाही तिकडं. ओके, नाव सॉरी, आता चेक करा आपण MB52 मध्ये. MB52 मध्ये आलो आपण. ठीक आहे, दोन्ही मटेरियल टाकले आपण. ठीक आहे ना, अनपेंटेड अँड पेंटेड कार. ओके, नाव आता चेक करा. सो इथे ही 50 अपडेट होते बरं. मिगो केला ना तर तुमची इथं 50 क्वांटिटी दिसेल आणि वरती तुमची अनरिस्ट्रिक्टेडची जी आहे ती क्वांटिटी दिसेल. लक्षात येतंय? दोन्ही लोकेशन वेगळे असतील, प्लांट एकच असेल. अशा पद्धतीने सब कॉन्ट्रॅक्टिंग वर्क होतं. ठीक आहे, समजलाय पॉइंट? हो सर. येस. नाऊ हे व्हॅल्युएशन क्लास प्रिव्हियस बॅचला सांगितले असतील. हे SAP स्टँडर्ड व्हॅल्युएशन क्लास आहेत, लक्षात ठेवा. नाव आपला सब कॉन्ट्रॅक्टिंग कम्प्लीट होतोय. उद्या आहे का तुम्ही अवेलेबल? हो आहे सर. ओके, आकाश तू? सर वेळ टाइम याच टाइमला घेऊ ना आपण, 11 ते 12:30 पर्यंत. म्हणजे परवा दिवशीपासून फर्स्ट आहे. हा, परवापासून आपण वेगळी बॅच घेऊ, पण उद्या तर आपण हा एकत्र हा चॅप्टर कम्प्लीट करू. हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि खूप जरा थोडंसं म्हणजे SD कॉन्फिगरेशन वगैरे आहे याच्यामध्ये, थोडा आहे क्रिटिकल. ठीक आहे, सो उद्या आपण थर्ड पार्टी प्रोक्युरमेंट कन्सेप्ट चालू करू. उद्या 11 वाजता घ्यायचं ना? काय झालं? उद्या 11 वाजताच घ्यायचं ना? हा, उद्या 11ला घेऊ ना, 11 ते 12:30 घेऊ. ठीक आहे. उद्या एक अर्धा तास एक्स्ट्रा घेऊ. आज मला वाटलं सब कॉन्ट्रॅक्टिंगला वेळ लागेल बट तो उरकला. उद्या हा एंड करू. स्टार्ट टू एंड घेतला तर कसं होतं, तुम्हाला पण कन्सेप्ट समजतात आणि मलाही ते बरं पडतं. एक मध्ये तसं राहिलं तर ते हे होऊन जातं. सो याच्यामध्ये अगेन SD चा थोडा पार्ट आहे, कस्टमरचा पार्ट आहे. सो हा चॅप्टर थोडासा लेंथी जाईल. ठीक आहे, सो आपण हा चॅप्टर उद्या स्टार्ट करू. तो उद्या बंक करू नका. ठीक आहे, उद्या आपण थर्ड